बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो, आता त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाची माहिती, अभ्यास करून अशा प्रकारची माहिती आपल्या मित्र आणि मैत्रिणी या ठिकाणी आपल्या समोर मांडलेली आहे. सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून आपण सर्वांनी कौतुक करूया, त्यांना धन्यवाद देऊया. प्राध्यापक कदम सरांनी वर्षभरामध्ये येणाऱ्या ज्या काही पौर्णिमा आहेत या पौर्णिमांचं महत्व या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि आजची जी काय आषाढी पौर्णिमा आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचे शिल्पकार की ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी संपूर्ण वेदाचं ज्ञान प्राप्त केलं असे महर्षी व्यास, महाभारतासारखा ज्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे, या ग्रंथाचे लेखक महर्षी व्यास यांचा जन्मदिन आपण ही व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरा करत आहोत. आणि मग या गुरुपौर्णिमेचं महत्व अनेक उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहे. गुरु शिष्याची काय अतूट परंपरा आहे, प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये चालत आलेली आहे. गुरुच्या काळी आणि आजची जी काही शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये बराचसा बदल होत गेलेला आहे काळानुसार. कारण पूर्वीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान ग्रहण करण्यासाठी आश्रमात जावं लागायचे आणि आश्रमात गेल्यानंतर तिथं नम्रतेने वागून वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये शिक्षा बघून ज्ञान ग्रहण करण्याचं काम त्या कालखंडामध्ये करावं लागत असे. परंतु काळ बदलत गेला आणि आज आपण सगळे याच्या काळामध्ये आपण सगळे आलेलो आहोत. आणि एवढं मोठा जो काय जो गॅप आहे, तर या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम पूर्वीपासून त्या ठिकाणी गुरु करत आलेले आहे. गुरु शिष्याच्या अनेक जोड्या तुम्हाला इतिहासामध्ये माहिती आहे, मी नावं सांगण्याची आवश्यकता नाही. की ज्या ज्या व्यक्ती मोठमोठ्या होऊन गेल्या, थोर होऊन गेल्या, त्या प्रत्येकाला गुरु होते आणि गुरुच्या माध्यमातून त्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे. त्या ठिकाणी द्रोणाचार्याची एक गोष्ट या विद्यार्थ्यांनी सांगितली. एकलव्य आणि द्रोणाचार्याची गोष्ट बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती आहे. बरेच विद्यार्थी नेहमी सांगत असतात की एकलव्याने धनुर्विद्या प्राप्त करण्यासाठी द्रोणाचार्याचा पुतळा बनवला आणि धनुर्विद्या प्राप्त केली. कारण द्रोणाचार्याचं एकलव्याचं त्या ठिकाणी ध्येय होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला धनुर्विद्या शिकायची, धनुर्विद्या प्राप्त करायची आणि म्हणून त्यांनी ती धनुर्विद्या प्राप्त केली. तसं आपल्याला ज्ञान ग्रहण करत असताना 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक तर आपल्याला नम्रता असली पाहिजे. नम्रता असल्याशिवाय कोणाला हे ज्ञान मिळत नाही. आज ज्या ज्या व्यक्ती मोठमोठ्या होऊन गेल्या त्या सगळ्या नम्र होत्या. अहंकार त्यांच्याकडे नव्हता, गर्विष्ठपणा नव्हता, अभिमान नव्हता. एक नम्रता असल्या कारणाने त्यांनी ते ज्ञान मिळवलं. ते ज्ञान मिळवण्यासाठी एक महत्वाची बाब आहे, द्रोणाचार्याने ध्येय ठरवलं म्हणून धनुर्विद्या प्राप्त केली. आणि धनुर्विद्या प्राप्त करण्यासाठी आपल्या गुरुवरती त्याची निष्ठा होती. आणि निष्ठा असल्या कारणानं जरी तो द्रोणाचार्याचा पुतळा तयार केला, पुतळ्याचे दररोज दर्शन घेऊन धनुर्विद्येला प्रारंभ करायचा आणि प्रारंभ करून त्यांची धनुर्विद्या प्राप्त केली. म्हणून आपल्याला ज्ञान मिळवत असताना खऱ्या अर्थानं आपल्याकडे निष्ठा असली पाहिजे, आपल्याकडे प्रामाणिकपणा असला पाहिजे, आपल्याकडे नम्रता असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या तर आपल्याला ज्ञान मिळू शकतं. अन्यथा कॉन्सन्ट्रेशन सुद्धा एक महत्वाची बाब आहे. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आपल्याकडे खूप कमी झालेली सगळी. मिळवत असताना गुरुवरती आपली निष्ठा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आज आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणून आपल्याला ज्ञान मिळतंय. निसर्ग हा एक आपला एक गुरु आहे की ज्या पर्यावरणामध्ये, ज्या निसर्गामध्ये आपण राहतोय त्या निसर्गामधून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आपण मनुष्य आहे, बुद्धिमान प्राणी, तरी देखील आपल्यापेक्षा काही काही गोष्टी पशु पक्ष्याकडून आपल्याला शिकायला मिळतात. पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर हे हवामान खातं जे आपल्याला पावसाचा अंदाज देत नाही, सगळं हे ते काही विकसित नव्हतं.
परंतु पशु पक्ष्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकेताच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान अवगत व्हायचं. आणि आजही पाहतोय की काही पक्षी आपल्याला वेगळ्या प्रकारचे संकेत देतात. आज मुंग्यांसारखे जे छोट्या छोट्या जी मुंग्या आहेत, खूप काही गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मधमाशा आहेत, त्यांच्यासारखं फुळ एखादा इंजिनियर किंवा आर्किटेक्चर सुद्धा बोलू शकणार नाही. असंख्य अशा गोष्टी आहेत की ते निसर्गामधून आपल्याला शिकता येतील, ते घेता येतील. आणि म्हणून निसर्ग किंवा निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते अत्यंत महत्वाचं आहे. हे सण उत्सव साजरे करत असताना आपण या निसर्गाचं संवर्धन आणि जतन करणं ही सुद्धा एक आपली महत्वाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळते. ग्रंथ हेच गुरु. शिखांच्या गुरुद्वारामध्ये जर आपण गेलो कधी तर त्या ठिकाणी आपल्याला मूर्ती पाहायला मिळत नाही. तिथे गेले की असे ग्रंथ असतात आणि त्या ग्रंथांचं दर्शन घेतलं असतं. ग्रंथांच्या माध्यमातून पुस्तकाला आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये पाठवा. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आपल्यामध्ये कायम आपण ठेवावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.